आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांचे निधन झाले आहे, तरी पण त्यांच्या गटातून श्रीमती छाया कोटुळे या उमेदवारीसाठी उभा आहेत. तर बोलूया त्यांचे मिस्टर श्री कोटुळे सर यांना. काय सांगाल सर, आता सध्या पंचायत समितीची निवडणूक चालू आहे, तर तुमचं तयारी कशी चालू आहे सध्या? आमचा मी देवगाव ग्रामपंचायत सरपंच असल्यामुळं आमचं एक मी 3 वर्षामध्ये गाव मॉडेल करून दाखवलेलं आहे. सर्व परिसरात सर्वांना माहिती आहे आमचं व्हिजन काय आहे हे सांगण्याची गरज, जनतेपर्यंत जाण्याची गरज, सांगण्याची गरज राहिली नाही. सर्व जनतेने आमचा विकास बघितला आहे, त्या पद्धतीने आम्ही काम करण्याचा नक्की प्रयत्न करू आणि करत राहणार आहोत. आम्ही जरी वेगळ्या पक्षात काम करत असलो तरीही आम्ही कुठल्याही विकास कामाच्या बाबतीत कुठल्याही नेत्याकडून निधी आणण्यासाठी गावाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सध्या तुमच्या गावात समस्या कोणत्या आहेत? गावातल्या समस्या मुख्य समस्या गावामध्ये आता फक्त आमच्या ड्रेनेज लाईन राहिलेले आहेत आणि काही ठिकाणी रस्त्याचे काही प्रॉब्लेम राहिले, सतत जाणार आहे. जवळपास आमच्या गावामध्ये भरपूर रस्ते झाले आणि त्यावर बघ ते स्वच्छता भरपूर झाली. आता याच्या पहिले जे इलेक्शनला त्यांचा एकही काम एक म्हणजे आमच्या गावात तरी मला दिसलं नाही. बाकी गावात तर आहे की नाही तुम्ही बघू शकता, पण आमच्या गावामध्ये पंचायत समिती उमेदवाराचं एकही काम आमच्याला दिसलं नाही. अच्छा, महिला, शेतकरी आणि तरुणासाठी आपण कोणते उपाय करणार आहोत सध्या? महिला, शेतकरी आणि तरुणांसाठी आमची रेशीम शेती चालू आहे. आमच्या गावामध्ये जवळपास 60 ते 70 रेशीम शेत चालू आहे आणि त्यामध्ये माध्यमातून आमच्या गावात जवळपास वर्षाला 1.5 ते 2 कोटी रुपये शेतकऱ्यांचं आणि मुलांचं उत्पन्न आहे. या माध्यमातून आमची मुलं जे कंपनीत 10-20 हजार रुपये महिन्याने काम करत होती ती तर शेतीत गावातच काम करत आहे. आणि आम्ही मुलं वाईट वळणाला जाऊ नये म्हणून आमची दर परिसरात लागूनच एक हिरापूर खापे ग्रामपंचायत अंतर्गत कला केंद्र सुरू असून त्या कला केंद्राला सतत आम्ही विरोध करत आलो आणि काही काळ तो बंदसुद्धा झाला होता, परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे ते परत चालू झाला आणि त्याला 8 आठवड्याची कोर्टाने मुदत दिली होती. त्याची मुदत आता 1-2 आठवडे राहिली असून आता यानंतर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात त्याच्यावर अवलंबून आहे आणि आमच्याकडली मुले वाईट वळणाला जाऊ नये यासाठी प्रयत्न करतात. याचा कितपत फायदा झाला? म्हणजे ज्या शेतकऱ्यांना समजा वार्षिक उत्पन्न दुसऱ्या पिकातून कापूस तूळ हे असं यातून समजा वर्षाला 50-50 हजार रुपये 40 हजार रुपये वर्षाला एकरी बड्या मुश्किलीनं खर्चासहित त्यात उत्पन्न राहत होतं. म्हणजे ते काही निवडणं फायदा. तर त्या रेशीम शेतीमध्ये वर्षाला कमीत कमी एक शेतकरी एका एकर म्हणून 2-3 लाख रुपयेपर्यंत उत्पन्न 3 लाखापर्यंत उत्पन्न घेतो. अच्छा, आणि सध्या जे पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधेसाठी आपली नेमकी उपाययोजना काय असणार? आमच्या गावामध्ये जलजीवन अंतर्गत आणि त्या अगोदरही भारत निर्माणचे पाईपलाईन झालेली आहे आणि प्रत्येक घराला नळ आहे. आणि मी माझ्या ग्रामपंचायतच्या काळामध्ये मी काही संस्था असतील NGO त्यांच्यामार्फत काही थोडा फंड देऊन त्या माध्यमातून जवळपास हातपंपसुद्धा बसवलेले आहेत 5 गावामध्ये. आणि त्या माध्यमातून आमच्या गावात वापरण्यासाठी पाण्याची काही अडचण नाही आणि पिण्याच्या पाण्यासाठी ॲरो प्लॅन्ट बसवलेला आहे ग्रामपंचायतने. तो सुद्धा चालू आहे. अजून आमचा प्रयत्न चालू आहे. आपल्या नागरिकांना काय सांगितलं? नागरिकांना एवढा माझा संदेश आहे की उमेदवार निवडताना कुठल्याही प्रकारचा द्वेष आणि जाती धर्माचा किंवा विरोध केला म्हणून दोष न बाळगणारा उमेदवार निवडून द्यावा, एवढीच माझी विनंती आहे. आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे निधन झाले, याबाबत तुम्ही काय बोलता? काल अजितदादा यांचे दुःखद निधन झाले. अचानक धक्का बसला. आम्ही प्रचार करत होतो. प्रचार करत असताना अचानक बातमी आली, तर आम्ही प्रचार कालपासून बंद केलेला आहे. दादांचं निधन झालं. दादांची ओळख ही कामाचा माणूस म्हणून होती. त्या माध्यमातून आम्ही नक्कीच काम करण्याचा प्रयत्न करणार होतो आणि करणार आहोत.
दादांचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी नक्की प्रयत्न करणार आहोत. दादांना राष्ट्रवादीला मतदान करणे म्हणजे दादाला एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासारखंच एक राहणार आहे. तर मी विनंती करणार आहे सर्वांना दादाला श्रद्धांजली वाहण्यासाठी घड्याळीला मतदान करून सर्वांनी सहकार्य करावे. आता दादा अजित पवार दादा यांचा अनुभवाचा फायदा जिल्हा परिषदेवर कसा होणार आहे? दादाचं काम सकाळी लवकर उठून जनतेत राहणे, जनतेचे प्रश्न सोडवणे या माध्यमातून नक्कीच आम्ही त्याचा फायदा घेऊ. दादा सकाळी पहाटे 5ला उठायचे आणि जनतेत जायचे आणि रात्री कधी झोपायची माहीत नाही, पण कधीही उठले की अचानक कुठं भेट द्यायचे, सरप्राईज द्यायचे समजा. म्हणजे घडीचा नेमका फायदा झाला असेल. हो. बरोबर.